धन्यवाद वेदांत कंटक. आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज, मग केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं ना मित्रांनो, की माणसाच्या रूपात जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावरती दैवत्वापर्यंत पोहोचताना येतं. याचं मूर्तिमंत आणि कीर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला देव नसले तरी आमच्यासाठी देवापेक्षा कमी सुद्धा नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं ना की एक वेगळी ऊर्जा देऊन जातात. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कोणाचा जन्म आमच्यासाठी काय देऊन गेला हे माहीत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आमच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक नवं बळ, एक नवं चैतन्य देऊन गेला एवढं मात्र सुनिश्चित असेल. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना, राजमाता जिजाऊंना जिथे आपण पाहतोय SSC result. The first step is here. Admission open. With no donations. Hurry up. Grab the opportunity to future. कोयसो लोकनेते ॲडव्होकेट दत्ता पाटील हायस्कूल बेलोशीचे माजी शिक्षक आणि मुख्याध्यापक विजय ठाकूर सर यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान केला जातोय. धन्यवाद. तर पुनश्च एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय जिथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून
एकच मिनटं निखिल डिस्टर्ब करतोय. तत्पूर्वी रेवदंडा विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे काही कार्यकर्ते, काही ज्येष्ठ नेते या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय विजयजी चौलकर ज्यांच्या सुपुत्राने आता मैदानावर एक अप्रतिम खेळ केला असे अजय चौलकर यांचे वडील विजयजी चौलकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान चित्रलेखाताईंच्या हस्ते केला जाईल. त्यानंतर सन्माननीय उमेशजी कोंडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा चित्रलेखाताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण उमेशजी कोंडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. हे आलेले आहेत. त्याचबरोबर सन्मान्य दर्पणजी चौलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चित्रलेखाताईंना विनंती करतो आपण दर्पणजी चौलकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू यू निखिल पडते. धन्यवाद वेदांत कंटक. आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती आजच्या दिवसातील अर्थातच एक तुल्यबळ लढत जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्याचबरोबर सन्मान्य धीरजजी म्हात्रे पेझारीचे रहिवासी आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी चित्रलेखाताईंना विनंती करतो आपण सन्मान्य धीरजजी म्हात्रे सरांचा इथे सन्मान सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर सन्मान्य जयेशजी कोंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. जयेशजी कोंडे आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे. चित्रलेखाताईंच्या माध्यमातून आपण सन्मान करायचा आहे जयेशजी कोंडे यांचा. ओव्हर टू यू निखिल पडते. धन्यवाद वेदांत. पुनश्च एकदा मी निखिल पडते जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं सर्व जमलेल्या खेळाडूंचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं आणि अर्थातच व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं माझ्या शब्दशुमनाने सहर्ष स्वागत करतोय. जिथे आपण पाहतोय एक चांगली लढत अर्थातच नाण्याच्या एका बाजूला सुमित भगत तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अलिबाग एक्सप्रेस सुमित पत्रे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच काय तर जिजा अंश 11च्या विरोधात अर्थातच सुपर प्लेयर्स अंबेपूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला देखील मिळेल. सॉरी पुन्हा एकदा डिस्टर्ब करतोय. सन्माननीय विजयेंद्र चौलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चित्रलेखाताईंना विनंती करतो की आपण विजयेंद्र चौलकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय जगन्नाथजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. चित्रलेखाताईंना विनंती करतो की आपण जगन्नाथजी पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू. पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जातोय. ज्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आमचे निखिल पडते आहेत. तर चालू असलेला सामना आणि सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी निखिल पडते यांच्याकडे घेऊन जातोय. नक्कीच व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्यांची गर्दी लाभते. अर्थातच काय तर या क्रिकेटवरती केलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच माननीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून यांच्या अथांग प्रयत्नांतून PNP ट्रॉफी 2024चं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चला वळूया मैदानाच्या दिशेने जिथे अलिबाग एक्सप्रेस राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू भरधाव वेगाला फेकला गेला होता. चेंडू चाललाय अर्थातच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जिथे या चेंडूवरती काळानं 0 लिहिला होता की काय असं विचारावं लागेल. 0 लिहिला जातोय आमचे गुरुवर्य दरणे गुरुजी यांच्या माध्यमातून. जिथे पहिल्या षटकाच्या आपण पाहतोय शुभारंभाला अलिबाग एक्सप्रेसला आमंत्रण दिलं जाते, पाचारण केलं जाते. गतीचा वापर, नियंत्रण सर्व काही या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळणार. सुनील पत्रे नाव पुढे येतंय. अर्थातच हा खेळाडू अलिबाग पुरता मर्यादित राहिलेला नसून अखंड रायगड प्रीमियर लीग असो, सुप्रीमो चषक असो, स्वर्गीय रतनबुवा चषक असो, या खेळाडूनं या गोलंदाजांना गाजवलेला आहे. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल तिथपर्यंत. 2 धावांची चोरी. टाळ्या वाजवल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती. 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांची भर पडते. एकंदरीत धावफलकावरती नजर टाकलेलं मित्रांनो तर 6 धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 6 लॉस ऑफ नन असं चित्र आपल्याला पाहायला मिळते.
मग प्रहार चषकामध्ये देखील या खेळाडूंना अतिशय चांगली कामगिरी केली गेली होती, चांगली गोलंदाजी केली गेली होती या गोलंदाजीच्या माध्यमातून. तोच गोलंदाज आपण पाहतोय, थळ गावाचा सुपुत्र सुमित पत्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू चाललाय मिड ऑफच्या क्षेत्रावरती, जिथे क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती होतोय बाद. डीजे थँक्यू डीजे. आपण पाहतोय घाई केली जाते, घाई करावी पण इतकी पण घाई नको की तुम्हाला संकटात नेईल, अति घाई केली जाते. चला पुढचा फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे. आपण पाहतोय अर्थातच नौका फलंदाज येतोय फलंदाजी करण्यासाठी. चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण का नाण्याच्या एका बाजूला जिजा अंश 11 तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुपर प्लेयर्स अंबेपूर हा संघ पाहायला मिळतोय. सुमितच्या विरुद्ध सुमित असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच प्रसाद राऊत देखील असेल, सौरभ मांडवकर देखील असेल, रोहितचा देखील तिथे या संघाचा भाग म्हणून आपण पाहतोय. आपण पाहतोय जो गेट आपला आहे, एंट्री आहे, तिथे ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत मित्रांनो त्या बाजूला करायच्या आहेत. तिथून थोडासा अडथळा निर्माण होतोय आणि तो अडथळा आणायचा नाही मित्रांनो, त्या गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत. प्लीज सहकार्य करायचं आहे. स्पर्धा तुम्हा सर्वांची आहे आणि ही स्पर्धा अशीच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला पूर्ण देखील करायची आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, सन्मान दिला जातो या चेंडूवरती. चेंडू चाललाय फॉरवर्ड शॉट कव्हर पॉईंटच्या क्षेत्रावरती, जिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका धावेची चोरी आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुरुवर्य अर्थातच दरणे गुरुजी आम्हाला सांगतात की धावफलकाची स्थिती अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 7 धावांपर्यंत. 7 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र, जिथे नाण्याच्या एका बाजूला आपण पाहतोय तंतशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी. अलिबाग एक्सप्रेस हे नाव पुढे येतंय. सुमित पत्रे ऑन बॉलिंग मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू पडतोय. टप्प्याचा चेंडू चाललाय कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून डीपच्या रिजन पर्यंत, सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया. धावफलकावरती 11 धावा लागल्या गेल्यात. 11 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आपण पाहतोय, जिथे अर्थातच सुपर प्लेयर अंबेपूर हा संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना मग छत्रपती शिवाजी महाराजांची आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जयंती देखील आहे. राजा छत्रपती माझा राजा, माझ्या राजाला कधी मंदिराची गरज लागत नाही, कधी पूजावं लागत नाही, कधी कोणता नवस बोलावा लागत नाही, कधी दुधा तुपाचा अभिषेक चढवावा लागत नाही, कधी सोन्या चांदीचा साज देखील द्यावा लागत नाही. एवढं असून सुद्धा कोट्यावधी लोकांच्या हृदयामध्ये ज्यानं एक प्रेरणास्थान बनवून ठेवलेलं आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करूया. जिथे आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी नौका गोलंदाज येईल गोलंदाजीच्या मार्कवरती, बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाईल कर्णधाराच्या माध्यमातून. आज क्रिकेटला पाहायला गेलं ना मित्रांनो, तर क्रिकेट हे एक आपल्या भागामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे खेळलं जाते. मनीष येतोय गोलंदाजी करण्यासाठी, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, फलंदाज पात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलात तर तू चल मैं आया अशी स्थिती जिथे आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाकडून पाहायला मिळते. मित्रांनो, असं म्हटलं जातं की आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेश अन धर्मापायी प्राण घेतला हाती. आपण पाहतोय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गीत, लेखक शांता शेळके, चित्रपट आपण पाहतोय मराठा तितुका मेळवावा, यातील हे गीत होतं. नक्कीच हे गीत खूप सारं प्रेरणा देऊन जातं आपल्या सर्व खेळाडूंना.
अर्थातच निधड्या छातीनं आपण पाहतोय शत्रूचा सामना करायचा असतो, विरोधकांचा सामना करायचा असतो. क्रिकेटच्या पटलावरती शत्रू नसतात मित्रांनो, विरोधक असतात आणि आपली हे सर्व मित्रच असतात. एकमेकांच्या विरोधात युबे टाकलेले असतात. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, जिथे चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 4 धावा. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव फटके चांगले येतात, गोलंदाजी देखील चांगली करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. आज क्रिकेटला पाहायला गेलं तर क्रिकेट स्वतःसाठी मित्रांनो खेळायचं नसतं, आपल्या संघासाठी, आपल्या सर्व खेळाडूंसाठी, आपल्या पाठीराख्यांसाठी, आपल्या संघ मालकासाठी, आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं असतं. जेव्हा गावाची जर्सी आपल्या पाठीवर असते ना मित्रांनो, तेव्हा आपल्या गावाच्या सन्मानाचा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाची आपण पाहतोय अर्थातच पूर्तता करण्यासाठी गोलंदाज समोर येतोय. गोलंदाजाचं नाव आपण पाहतोय मनीष म्हात्रे. मनीषच्या वरती आक्रमण केलं जाते, हाणामारी केली जाते, चांगले फटके फलंदाजाच्या माध्यमातून सजवले जातात. क्लास काय असतो, दर्जा काय असतो, तो फलंदाजाच्या माध्यमातून दाखवला जातोय. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रसाद राऊत आणि सुमित भगत अशी जोडी. चांगली फलंदाजी चालू आहे क्रिकेटच्या पटलावरती. धावफलकावरती नजर टाकली तर एकंदरीत आतापर्यंत धावांचा उच्चांक 15 पर्यंत गेलेला आहे. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. फटका फसतोय, स्विंग अँड मिस. चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, जिथे आपण पाहतोय एका निर्धाव चेंडूची सांगता. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय यष्टीरक्षक म्हणून उभा असलेला खेळाडू. अर्थातच या खेळाडूबद्दल नक्कीच चर्चा चालू राहील, पण तत्पूर्वी आपण पाहतोय शॉट ऑफ रनअपच्या माध्यमातून पुढील चेंडूची हाताळणी. एटाम ओव्हर द विकेट. चेंडूला पाठवलं जात आहे लॉंग ऑफ क्षेत्रावरून, लांब पल्ल्याचा ह्यूज सिक्सर. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा. डीजे आपण पाहतोय प्रसाद राऊतच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली जाते. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेणारा हा चेंडू धडकतोय अंगाला. आपण पाहतोय गतीचा वापर केला जातोय. मैदानाच्या वरती नियंत्रण देखील चांगलं साधलं जातंय, जिथे निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्याच्या नंतर हा चेंडू थेट अंगाचा वेध घेणारा होता. गती खूप सारी होती चेंडूवरती. या चेंडूला पुन्हा एकदा उडवलं जातंय. चेंडू चाललाय टाटा बाय बाय, सीमा रेषा बाहेर लॉंगॉनच्या क्षेत्रावरून. षटकार आक्रमण केलं गेलं. मनीष म्हात्रेच्या षटकामध्ये तब्बल 16 धावांची लयलूट. एकंदरीत धावफलकावरती नजर टाकली तर 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो, जिथे असं म्हटलं जातं की स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं असतं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे. आज या दोन संघांच्या माध्यमातून क्रिकेटच्या पटलावरती इतिहास कोणाच्या माध्यमातून रचला जाणार. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चांगल्या खेळाडूंची गर्दी दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते लागली गेलेली, जिथे स्ट्रायकिंग एंडवरती आता हा खेळाडूच्या बाबत म्हणायचं झालं तर आपण पाहतोय या खेळाडू देखील अलिबागचं नाव रायगड जिल्हाभर केलं, अर्थातच महाराष्ट्रभर केलं. साता समुद्रा पार या खेळाडूने अलिबागचं नाव नेलं. तोच सुमित भगत येतोय स्ट्रायकिंग एंडवरती, जिथे आपण पाहतोय षटकातील पहिला चेंडू फेकला जाईल. गोलंदाज ओमकार पाटील. ओमकारच्या माध्यमातून षटकाची हाताळणी केली जाते. एक शॉट ऑफ रनअपच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड विकेट स्वरूपाची गोलंदाजीची हाताळणी केली जाते. ओमकारच्या खांद्यावरती आज संघाची जबाबदारी आहे.
मोठा फटका येतोय आडव्या बॅटने, चेंडू चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रावरून सीमारेषा बाहेर, षटकारासाठी आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. सुमित भगत ऑन फायर असं म्हणावं लागेल. सलग येणारा दुसरा षटकार लांब पल्ल्याचा. आता चेंडू खेळांचा चाललाय खेळ हा लॉंगॉन क्षेत्रावरून. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. आपण असं म्हटलं जातं अलीकडच्या काळामध्ये, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, तो वेळ जाऊन देतो आणि पुनश्च एकदा बाहेर पडतो. तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण का मी अजून जिंकलेलो नाही. या सिटीज वेदांत आपण पाहतोय दोन्ही तुल्यबळ संघ मैदानाच्या वरती एकमेकांच्या विरोधात उभे येऊन ठाकलेले आहेत. षटकातील पुढील चेंडूची हाताळणी केली जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका आता मात्र फसतोय. चेंडू खाली स्वतः आपण पाहतोय गोलंदाज पोचण्याचा प्रयत्न केला गेला होता. या चेंडूवरती 2 धावांची लयलूट केली जाते. आपण पाहतोय गोलंदाजासाठी टाळ्या वाजल्या जातात का नाही मित्रांनो, वाजल्याच गेल्या पाहिजेत. त्याच्या माध्यमातून एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला होता. झेल मात्र सुटतोय, परंतु स्वतःचा आपण पाहतोय 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय. हीच असते अर्थातच आपल्या स्वतःच्या संघासोबत दिलेलं एक प्रॉमिस, एक वचन असतं. क्रिकेटच्या पटलावरती ते वचन पूर्ण पाडायचं असतं आणि तेच पाडताना आपण पाहतोय गोलंदाज अर्थातच ओमकार पाटील याला ओमकारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. गतीचा वापर केला जातोय. गतीसोबत नियंत्रण देखील क्रिकेटच्या पटलावरती तितकंच महत्त्वाचं असतं मित्रांनो. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू दोन्ही हातांनी स्वीकार केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय फॉरवर्ड टिप्स एक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून षटकारासाठी डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव PNP चषक 2024च्या एकंदरीत अजूनपर्यंत आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केलात ना तर दरणे गुरुजींच्या माध्यमातून 2003 धावा सांगितल्या जातात मित्रांनो. आणि आजच्या दिवसामध्ये एकंदरीत PNP चषक 2024 च्या एकंदरीत धावा 2003 लागल्या गेल्या आहेत धावफलकावरती. जिथे आपण सामन्याचा विचार करूया, फलंदाज आपण पाहतोय सुमित भगत आणि प्रसाद राऊत ची चांगली फलंदाजी. हा देखील लोअर फुलटॉस चेंडू, पुनश्च एकदा तेच क्षेत्र निवडतोय सुमित भगत ऑन फायर, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. आता आपण पाहतोय गोलंदाज ओमकार याला कुठेतरी विचार करावा लागेल, कारण का आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5 चेंडूंमध्ये 4 षटकार लगावले गेलेत, तेच मात्र ओमकार पाटीलच्या विरोधात. जिथे आपण पाहतोय अर्थातच 5 चेंडूंवरती 26 धावांची लयलूट आतापर्यंत केली गेली आहे. धरणे गुरुजी, काय फलंदाजी चालू आहे, फलंदाजी करत असताना आक्रमकता काय असते ना ती दाखवून दिली जाते मैदानाच्या वरती. आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न, हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता, पुनरागमन गोलंदाज करतोय. अर्थातच स्वतः सोबत नाराज दिसतोय, परंतु क्रिकेटच्या पटलावरती हे होतच असतं मित्रांनो. कारण का आज PNP चषक 2024 मध्ये आपण पाहतोय चांगले चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधात येऊन ठेपलेले आहेत. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. एकंदरीत धावा लागले गेल्यात त्या 53 धावा. आपण पाहतोय धरणी गुरुजींच्या माध्यमातून अजून एक अपडेट दिलं जाते, जिथे तिसऱ्या षटकामध्ये
धावसंख्येचा उच्चांक 23 रन होता. या षटकामध्ये तो उच्चांक मोडला जातोय. 26 धावा लागतात तिसऱ्या षटकामध्ये. एकंदरीत धावफलकाचा विचार केला वेदांत तर 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अर्थातच चांगली फलंदाजी चालू आहे ती म्हणजेच सुमित भगतच्या माध्यमातून. काय म्हणशील? नक्कीच निखिल, सुमित भगत हे नाव खऱ्या अर्थानं आज अलिबागच नाही तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजलेलं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं ती खेळी सुमितच्या माध्यमातून झाली. मी कित्येक मैदानांवर सुमित भगतची ती खेळी पाहिलेली आहे. गरज असताना 5 चेंडूंवर 5 षटकार मारणं आणि हे कोणी शक्य केलं असेल तर ते सुमित भगतनं केलंय. सुमित भगतसाठी नक्कीच एका कवीने चांगलं म्हटलंय की करावे कैद वाऱ्याला सजा पाण्यास सुनवावी आणि हुकमत असावी चंद्र ताऱ्यांवर अशी अवकात कमवावी. आणि त्या प्रकारचा खेळ आणि त्या प्रकारची किमया सुमित भगतची आहे आणि त्या सुमित भगतचा खेळ आपण पाहतोय. धन्यवाद. नक्कीच पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी अलिबाग एक्सप्रेसला पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जातंय. सुमेध सुनील पत्रे नाव पुढे येतंय. जिथे असं म्हटलं जातं की अगर राजा की तरह जीना है तो गुलाम की तरह मेहनत भी करनी पडती है मेरे दोस्त. आत्ता नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती जिथे आपण पाहतोय राजासारखं राहायचं असेल तर नक्कीच गुलामासारखी मेहनत देखील करावी लागते. परंतु आज मेहनत करताना सर्व आपण पाहतोय प्रामाणिकरित्या सर्व खेळाडू. फटका चांगला येतोय. जिथे आपण पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. अर्थातच एका धावेची भर पडली जाते. एका धावेसोबत एकंदरीत धावफलकावरती 55 धावा लागल्या जातात. जिथे चौथं षटक प्रगतीपथावरती असताना अलिबाग एक्सप्रेस पुढे येतोय. जिथे मग गोरेगाव मध्ये घेतलं जाणारं वेदांत प्रहार चषक असेल, स्वर्गीय रतनबुवा चषक असेल, तदनंतर रायगड प्रीमियर लीग असेल, अशा कित्येक नामवंत क्रिकेटच्या स्पर्धा या गोलंदाजाने गाजवलेल्या आहेत. तोच गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला येतोय. लॉंग ऑनचं क्षेत्र पुन्हा चेकता 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निसावतोय. एका धावेची पूर्तता. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्रायकिंग एंड वरती आता विध्वंसक फलंदाज सुमित भगत येऊन सज्ज होतोय. आता बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना असेल. जिथे सुमित भगतच्या विरोधात अलिबाग एक्सप्रेस अर्थातच सुमेध पत्रे. फटका फसतोय. सुमित सांगतोय की तू आक्रमण केलं असशील परंतु क्लास काय असतो ना तो मला माझ्या गोलंदाजीच्या माध्यमातून या सामन्यामध्ये दाखवून द्यायचा आहे. मग असं म्हटलं जातं की अभी नहीं तो कभी नहीं. जे काही करायचं आहे ते सुमेधला या षटकामध्ये करावं लागेल. कारण का आपण पाहतोय चौथं षटक जिथे प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय सुमेधच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू फेकला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू स्विंग अँड मिस आपण पाहतोय. यष्टीरक्षक त्याचं काम मंदार मात्रे चोख बजावत असताना परंतु पंच आम्हाला सांगतात हा चेंडू चाललाय नियंत्रण कक्षेच्या बाहेर. अवांतर स्वरूपाचा चेंडू घेतला जाईल. एका धावेची भर पुनश्च एकदा पडते धावफलकाच्या वरती. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 58 धावा लागल्या जातात. जिथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय अर्थातच सुमित पत्रेच्या माध्यमातून. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. सुमित भगत आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रसाद राऊतची फलंदाजी. सुमित भगतच्या फलंदाजीचा मित्रांनो विचार केला तर 9 चेंडू तब्बल 32 धावांची लयलूट पाहायला मिळते. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला खांद्याला खांदा लावून आपण पाहतोय प्रसादची देखील फलंदाजी देखील तितकीच दर्जाची चालू आहे. 7 चेंडू 18 धावांचं विश्लेषण पाहायला मिळते वेदांत. चांगली फलंदाजी. मग फलंदाजी करताना आपण पाहतोय ताकदीचा वापर क्रिकेटच्या पटलावरती केला जातोय. कारण का वैविध्य आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. चेंडू चाललाय डीपच्या क्षेत्रापर्यंत जिथे एका धावेची पूर्तता. स्ट्राईक रोटेट होते. काय म्हणशील या फलंदाजी विधेय जिथे आपण पाहतोय सुमित भगत आणि प्रसाद राऊतची फलंदाजी? नक्कीच निखिल, फलंदाजी तर अप्रतिम आहे परंतु त्यापेक्षा उत्तम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. कारण कसं असतं की बघ जपानमध्ये बुलेट ट्रेन धावते. ती बुलेट ट्रेन वेगानं का धावते तर तिचं नाक मोठं असतं आणि सुमित पत्रेचा बॉलिंग स्टान जर आपण बघितला तर तो कसा वाकून येतोय. ईगल ॲक्शन जिला म्हणू शकतो त्या प्रकारे तो स्टान्सवर येतोय, तसा धावतोय आणि त्या प्रकारचा चेंडू फेकतोय. या ठिकाणी आणखी एक अप्रतिम चेंडू. उगाच या गोलंदाजाला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा बेस्ट बॉलर म्हणून सन्मानित करण्यात आलं नव्हतं. याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा सुमेध पत्रेनं दाखवलंय.
4 षटकं संपली. 4 षटकांच्या अखेरीस 2 बाद 60 धावा धावफलकावर आहेत. त्या म्हणजेच SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाच्या निखिल. जिथे आपण पाहत होतो वेदांत 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती एकंदरीत फक्त 53 धावा लागल्या गेल्या होता. या षटकामध्ये 7 धावा लागल्या गेल्यात. धावांची कंजूसी दाखवली जाते, क्रिकेटच्या पटलावरती हितकुश वृत्ती दाखवली जाते. अर्थातच आपण पाहतोय पुनश्च एकदा नौका गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणला जातोय. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 60 लॉस ऑफ 2 विकेट्स असं चित्र आपण पाहतोय. सुपर प्लेयर्स संबेपूर या संघाचं जिथे जिजा अंश 11 हा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अंतिम षटक असेल, हाणामारी करण्याचं षटक असेल, डेथ ओव्हर असेल, स्लॉग ओव्हर देखील या षटकाला म्हटलं जातं. मग हे हाणामारी करण्याचं षटक असतं. या षटकामध्ये देखील आपल्या संघाकडून एक प्रामुख्याचा गोलंदाजच पुढे आला पाहिजे, कारण का त्या गोलंदाजालाकडे अर्थातच अनुभव असला पाहिजे. अनुभव आज कामी कितपत येणार, कारण का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुमित भगत आणि प्रसाद राऊत अशी विध्वंसक जोडी, ज्यांची फलंदाजी बघण्यासाठी तमाम मायबाप प्रेक्षक आज आपण पाहतोय मैदानाच्या चहू बाजूला जमा झालेला आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्या नवगाव गावची शान अर्थातच जय सुरेकर येतोय. क्रिकेट बद्दलचा केलेला सराव आहे, प्रामाणिक खेळाडू आहे. त्याच आपण पाहतोय पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करून स्वतःला सिद्ध करावं लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फटका फसतोय. सुमित आपण पाहतोय सुमित भगतला चकवलं जातंय, फसवलं जातंय, नाचवलं जातंय, बांधून ठेवलं जातंय, जखडून ठेवलं जातंय. असं सर्व काही या चेंडूवरती घडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच जयेश सुरेकर सांगतोय माझी गोलंदाजी अलिबागमध्ये कित्येक वर्ष चर्चेचा विषय ठरते. उंची जास्त, लांबी कमी. चेंडू खाली स्वतः जयेश येतोय, कॉट अँड बोल्ड. सुमित भगत बॅक टू द पॅव्हेलियन. सुमित भगतची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज येईल मैदानाच्या वरती, मार्गस्थ होईल. तिथे आपण गोलंदाजीच्या विषयी चर्चा करूया मित्रांनो. जयेश सुरेकर अर्थातच नवगाव गावाला बिलॉंग्स करतो. वय वर्ष कमी आहे, परंतु क्रिकेटबद्दल केलेला सराव आणि आपण पाहतोय त्याची झालेली ओळख, त्याच्यासाठीच त्याची निवड झाली होती. जिजा अंश 11 या संघामध्ये अंतिम षटकाची हाताळणी करण्यासाठी पुढे सरसावतोय. आज स्वतःच्या खांद्यावरती स्वतःच्या संघाची जबाबदारी, स्वतःच्या संघ मालकाची जबाबदारी वेदांत, स्वतःच्या गावाची जबाबदारी घेऊन पुढे सरसावतोय. गोलंदाजी चांगली चालू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चाललाय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग वरून षटकारासाठी. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव या फटक्यावरती एका आपण पाहतोय क्रिकेटपटूची आठवण करून दिली होती. अर्थातच 17 फेब्रुवारी त्याचा जन्मदिवस होता. जिथे आपण पाहतोय शालेय जीवनामध्ये 100 मीटरमध्ये ज्यांनी आपल्या अर्थातच खेळाची सुरुवात केली, तदनंतर तो आपण पाहतोय खेळाडू फुटबॉल सुद्धा खेळला, तो खेळाडू हॉकी सुद्धा खेळला. तदनंतर दक्षिण आफ्रिका संघाचा एक अविभाज्य घटक ठरला AB डिव्हिलियर्स. 17 फेब्रुवारी रोजी त्याचा वाढदिवस सुद्धा होता. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहतोय मैदानाच्या वरती वळूया. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजी सुद्धा तितक्याच चांगल्या दर्जाची. फटका आता फसतोय, चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये, चांगला झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतोय जयेश सुरेकरच्या गोलंदाजी विषयी आपण म्हणूया. जिथे आला त्याने आपण पाहतोय तो खेळला नाही तर त्याने करून दाखवलं असं म्हणावं लागेल, कारण का अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करणं कठीण काम असतं वेदांत. जिथे आपण पाहतोय दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आपल्या खांद्यावरती, डोक्यावरती सगळीचकडे पाहायला मिळतं. जिथे अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण विचार केला तर एका फटक्यानिशी फक्त 6 धावा खर्च करतोय. काय म्हणशील? नक्कीच. तत्पूर्वी आठवण करून देतो, चित्रलेखा मॅडम आहेत स्टेजवर. मॅडम,
आपल्या जर पाहिलं तर एकंदरीत PNP कॉलेजचं नाव आज अख्ख्या रायगडभर किंवा महाराष्ट्रभर आहे. जयेश सुरेकर झाला, कालचा यश जंगली झाला, मंथन डाकी झाला, मन्नावर शेख झाला, यश म्हात्रे झाला, राज धारवे झाला. सगळे जर पाहिले तर PNP कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि मी स्वतः देखील PNP कॉलेजचा विद्यार्थी आहे, अभिमानानं सांगतो. आणि जयेश सुरेकरचा खेळ काय आहे तो आपण सर्वजण मैदानात पाहतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल वेदांत कंठक याचं. खूप सारं आपण पाहतोय, नॉलेज आहे त्याला क्रिकेटमधील चांगलं. सर्वच खेळाडूंना जवळून ओळखतो. जिथे एका धावेची चोरी केली जाते, एका धावेसोबत धावफलकावरती 67 धावा जमा केल्या जातात. 67 ऑन स्कोर बुक. जिथे अंतिम षटकाची हाताळणी जयेश सुरेकरच्या माध्यमातून केली जाते. अर्थातच चांगली गोलंदाजी, गतीचा वापर देखील केला जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खांद्याचा वापर केला जातोय. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, प्रसाद तिथे येईल, फेकी करेल, तिथपर्यंत 2 धावांची लयलूट केली जाणार का? अर्थातच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न येतोय अंगलटी. 2 धावा जमा केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. जिथे आपण पाहतोय 2 धावानंतर धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 69. 69 धावा जमा केल्यात. वेदांत 70 धावांची पूर्तता करायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी आज आपण पाहतोय 70 धावा बनवाव्याच लागतील. त्या म्हणजेच सुमेध पत्रेच्या संघाला, अर्थातच जिजा अंश 11 या संघाला. जिथे आपण पाहतोय 5 षटकांच्या अखेरीत चांगली फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजी आपण पाहतोय जिजा अंश 11 या संघाला करून दाखवावे लागेल. नक्कीच पुनश्च एकदा मी निखिल पडते थोड्या वेळासाठी इथेच थांबतो. घेऊन चालतो माझा साथी समालोचक वेदांत कंठक यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू डीजे. इथे लगेच सेकंड इनिंग चालू होईल. पुढचा सामना त्याच्या आधी एक छोटासा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. परंतु निखिल आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या निमित्तानं जर पाहिलं तर विष्णू थुरे नावाचे कविवर्य फार छान म्हणतात की हर हर महादेवची नौबत पुन्हा येथे जडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मग रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, मरणावर उठलेले दलाल येथे वासावर, बाजीसारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मग मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा, त्या शंभूसारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. शेवटी कविवर्य असं म्हणतात, कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई आणि पार्लरमध्ये रोज जाऊन नट्टे आमची आई. मग त्या जिजाऊचं बाळ आता शिवबासारखं मडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा जर पाहिलं तर जयंतीचा दिवस. ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरंच महान असला पाहिजे. मग आपला महाराष्ट्र कसा आहे? भारताचा खळग्रस्त, भारताच्या विजयाची सार्थ भिरोडी मिरवणारा महाराष्ट्र, अन्यायाला फोडणारा महाराष्ट्र, दिल्लीचे तख्त फोडणारा महाराष्ट्र, मराठी ध्वज आटके फार फळकवणारा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मोगली घोड्यांच्या टापांखाली सामान्य जनता चिरडली भरडली रगडली जात होती, कुळवती सर्रास पळवल्या जात होत्या, भ्रष्टविल्या जात होत्या, देशांतरी विकल्या जात होत्या, अशा वेळी या महाराष्ट्रामध्ये मर्दाच्या मनगटानं ध्येयाच्या धुंदीनं आणि मृत्यूच्या मैदानात उतरून एका तेजस्वी महापुरुषानं जन्म घेतला आणि मोडत पडलेल्या सामान्य जनतेच्या श्वासांना भाले फोडले. तो महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या सामन्याची दुसरी इनिंग सुरू करतोय मी वेदांत कंटक, मॅन फ्रॉम मल्याण. तुम्हा सर्वांना घेऊन जातोय याच्या जर पाहिलं तर लीग लॉटच्या अंतिम सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं इथून जर विजयी झाला तर एखादा संघ एका चांगल्या स्ट्रॉंग पोझिशनला येईल, पराभूत झाला पुन्हा एकदा संधी मिळेल. लगेच इनिंग सुरू करायची आहे. चालू असलेला सामना अगदी अप्रतिम सामना आहे. मग एकीकडं SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ आहे जो सन्माननीय सवाई पाटील साहेब यांनी पुरस्कृत केला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर संदेशजी बैकर यांचा जिजा अंश 11 हा संघ आहे. एकीकडं सुमित भगतचं आक्रमण आहे, दुसरीकडं सुपर फास्ट बॉलर सुमेध पत्रे आहे. दोघांचाही विचार केला तर आतापर्यंत अप्रतिम खेळ झालाय. सुमेध पत्रे लगेच आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. निश्चितच सुमेध पत्रे कोण आलाय सलामीला? नक्कीच विनोद पाटील आणि
मंदार म्हात्रे ही जोडी आता मात्र मैदानात येते. अप्रतिम क्रिकेटर आहेत, दोनही क्रिकेटर अगदी उत्तुंग आहेत, अप्रतिम आहेत. एक चांगला खेळ करण्याची क्षमता दोघांच्याही मध्ये आहे आणि असं असताना आता मात्र इथे मंदारला आणि विनोदला आपली खेळी कायम ठेवावी लागेल. कारण इथून जर पाहिलं तर इथे निखिल जर आपण पहिला सामना विजयी होतोय तर आपलं आव्हान जे आहे ते आव्हान थोडं मजबूत होतं प्रत्येक सामन्यामध्ये. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर हरलो जरी तरी देखील आपल्याला संधी मिळते. तत्पूर्वी स्टेजवर घेऊन जातोय संदीप जगे सरांकडे. धन्यवाद वेदांत. छोटेसे सन्मान घेऊया. व्यासपीठावरती काही आपले कार्यकर्ते, जुने ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया. मी सन्मान्य सौ चित्रलेखाताई, त्याचप्रमाणे मोहन शेठ धुमाळ यांना विनंती करतो की आपण हे पुढचे सन्मान ताईंच्या समवेत करायचे आहेत. त्यांच्या समवेत मी विनंती करतो आमचे हेमंत ठाकूरजी तसेच गिजे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण हे एकत्रित सन्मान करायचे आहेत. आणि पहिला सन्मान या व्यासपीठावरती होतोय. रेवदंडा विभागातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. श्री हेमा शेठ गणपत यांचा या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान केला जाणार. मी हेमा शेठ गणपत यांना समोर आमंत्रित करतो आणि विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. भाऊंसोबत ज्यांनी भरपूर वर्ष काम केलं आणि किंबहुना शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ज्या वेळेला रेवदंडा विभागामध्ये कोणत्याही कार्य सुरू व्हायचं त्यावेळेला ही सर्व मंडळी त्याच्या समवेत अर्थातच सदैव उपस्थित असायची. अशा श्री हेमाशेठ गणपत यांचा सन्मान होतोय. यानंतरचा पुढचा सन्मान श्री सुरेश खोत यांचाही सन्मान केला जाणार. मी सुरेशजी खोत यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. मोहनजी धुमाळ यांनाही विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सुरेश खोत यांचा सन्मान केला जाणार. सौ चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शरद वर्सोलकर येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाणार. तसेच नाही घेतोय, 2-3च सन्मान आहेत तर घेऊया आपण. श्री पंढरीनाथ चौलकर उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. पंढरीनाथ चौलकर येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. श्री हेमंत गुंडा येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाणार. हेमंत गुंडा यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा सर्व सन्मानार्थींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वळतोय समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकताय वेदांत कंटक यांना. थँक्यू सर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होतील. यावेळी मात्र स्लॉग स्वीप केलाय, फटक्याला पाठवलंय डीप मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू गेलाय, वन बाउन्स ओव्हर द रोप. कम ऑन डीजे. खेळांचा खेळ हा चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगावलेत. मित्रांनो, जर क्रिकेटचा विषय निघालाच असेल आणि PNB चषकाचा जर पाहिलं तर या ठिकाणी सोहळा असेल तर प्रमोद पाटील मला म्हणजे माझ्या मते तरी या चषकामध्ये खेळणारे सर्वाधिक वयाचे खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जाईल. एक अप्रतिम क्रिकेटर. इथे मात्र अप्रतिम चेंडू. प्रमोद पाटील याच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. खरं तर ओके संदीप सर. व्यासपीठावरती आणखीन काही मान्यवर उपस्थित होत आहेत म्हणून थोडा डिस्टर्ब करतो वेदांतुला. आपल्या मानकुळ्याचे सरपंच जगन्नाथ म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे आणि त्यांचाही सन्मान केला जाणार. मी जगन्नाथ दादा यांचा सन्मान करण्याची विनंती सन्मान्य सौ चित्रलेखाताई यांना करतो. तसेच आमचे खंडाळ्याचे ग्रामपंचायतचे सरपंच नचिकेत कावजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाणार. संघ मालक सुद्धा आहेत कावजी साहेब, त्यांचाही सन्मान केला जाणार. खंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच आणि जगन शेठ म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान होतोय. पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे ऐकताय आपण वेदांत कंटक यांना. थँक्यू सर. परंतु येथे मात्र बॅड लक पाहायला मिळाला निखिल. कारण प्रमोद पाटील यांच्या ॲक्शन बद्दल बघितलं तर सिलिंग ॲक्शन जिला म्हटली जाते
म्हणजे विचार केला तर आपण ही श्रीलिंगी ॲक्शन कोणी आणली तर श्रीलंकेच्या लसित मलिंगानं आणली. त्याच्यानंतर आता मथिशा पथिरानं आलाय. त्याच्यानंतर वेस्ट इंडिजचा फिलन एडवर्ड घेऊन आला होता. त्याच्यानंतर आता एक प्रमोद मधुसन म्हणून देखील आहे श्रीलंकेचा, तो घेऊन आलाय. आणि असं असताना प्रमोद पाटील देखील त्याच ॲक्शननं गोलंदाजी करतोय. इथे देखील लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. तिथं एक धावून पूर्ण केली आणि एका धावेनिशी धावफलकावर जर पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या आहे ती म्हणजेच 13. आता मात्र अंतिम चेंडू घेऊन इथे प्रमोद पाटील आलाय. 70 धावांची गरज इथे जर पाहिलं तर जिजा अंश 11 संघाला आहे. खरं तर मंदार म्हात्रेनं काय केलं होतं हे आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूंवर पाहिलं. त्यानंतर आता विनोद पाटील पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलाय. विनोद पाटीलकडे देखील ती क्षमता आहे, ते फटके आहेत, मोठे फटके मारण्याची एबिलिटी आहे आणि तीच एबिलिटी या ठिकाणी विनोद पाटीलला आता सादर करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. निश्चित रूपानं पंचांनी निर्धाव घोषित केला आणि निर्धाव चेंडूच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 13 धावा. म्हणजे तसं पाहायचं झालं तर पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार येऊन देखील एक इकॉनॉमिकल षटक प्रमोद पाटीलनं फेकलं असं आपण म्हणू शकतो. अगदी वयाचा पुरेपूर वापर आणि तेवढा अनुभव जर पाहिलं तर प्रमोद पाटीलनं आतापर्यंत या सामन्यामध्ये केलेला आपण पाहिलाय आणि तोच खेळाडू या ठिकाणी आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला पाहायला मिळालं या मैदानावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण येणार यात विचार विनिमय चालू असताना दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आहे रितेश म्हात्रे. नक्कीच झिराड गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. साई झिराड संघाकडून खेळताना दिसतो, परंतु तेवढा चांगला क्रिकेट देखील रितेश म्हात्रेकडे आहे आणि आज म्हणूनच याच गोष्टींमुळे सुमित भगत यांनी ऑक्शन टेबलवरून त्याच्यावर बोली लावली. सुपर प्लेयर्स आंबेपूर संघासाठी त्याला खेळवण्यात आलं आणि काय खेळ आता रितेश म्हात्रे करणार हे देखील या षटकामध्ये आपल्याला दिसून येईल. परंतु समोर मंदार म्हात्रे आहे. काय म्हणशील निखिल? नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना वेदांत गतीचा वापर, नियंत्रणाचा वापर देखील केला जातोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना रायगड पोलीसचा एक खेळाडू पुढे सरसावतोय. अर्थातच मंदार म्हात्रे डावखुऱ्याचा फलंदाज म्हटलं ना की एक विध्वंसक फलंदाज असतो आणि त्याची विध्वंसक दादागिरी आपल्याला आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला देखील मिळते. नक्कीच पाहायला मिळते, कारण 3 चौकार पहिल्या षटकामध्ये मंदारनं घेतलेत. आता मात्र या षटकामध्ये मंदारच्यावर किंवा मंदारसाठी कशा प्रकारचं ट्रॅप केलंय सुमितनं हे देखील पाहायला मिळेल. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश रवींद्र म्हात्रे सज्ज होईल. इथे मात्र वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन गॅलरी एंडकडून रितेश म्हात्रे सज्ज होईल. पहिला चेंडू रितेश म्हात्रेच्या माध्यमातून मंदार म्हात्रेसाठी असेल. इथे मात्र पहिला चेंडू मंदार घेऊन सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. अप्रतिम फटका आलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धावून पूर्ण केली आणि एका धावेनिशी धावफलकावर धावा झाल्या त्या म्हणजेच 14 धावा. 14 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच याच्यानंतर विनर सामना होईल. जो सामना असेल AB ग्रुप अलिबाग विपक्ष श्रावणी स्पोर्ट्स चौल. नाणेफेक थोडी आपण थांबवलेली आहे कारण या सामन्यानंतर एक वेगळा कार्यक्रम आपल्याला इथे घ्यायचा आहे, परंतु बॅड लाईट येण्याच्या आधी हा सामना मात्र आपल्याला संपवायचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा रितेश सज्ज. आता मात्र विनोद पाटील सज्ज होईल फलंदाजीसाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला आहे. अप्रतिम शॉट पाहायला मिळाला. चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग किंवा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव वेदांत, आपण पाहतोय विनोद सांगतोय की मंदार मला तुझ्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करायची आहे. मला आज स्वतःला सिद्ध करायचं आहे, कारण का असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तेव्हाच तुमची प्रसिद्धी तुम्हाला मिळत असते आणि तीच आज मिळवण्याचा प्रयत्न विनोद पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच निखिल, मी परवा देखील म्हटलं, काल देखील म्हटलं, आज देखील म्हणतोय,
प्रसंग परीक्षा घेत जातात, आपण क्षमता सिद्ध करत जायचं असतं. आणि जर पाहिलं तर प्रसंगानं परीक्षा घेतली होती. 70 धावा धावफलकावर होत्या जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 69 होत्या, 70 धावांची गरज होती. आणि असं असताना प्रसंगानं परीक्षा घेतली, परंतु क्षमता आहे आणि ती क्षमता इथे सिद्ध केली जाते. यावेळी अप्रतिम फटका, इनसाइड आउट, चेंडू गेलाय लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. धावफलकावर जर पाहिलं तर 25 धावा आहेत. 1.5 ओव्हरचा खेळ झालाय, म्हणजे 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश म्हात्रे, ज्यानं पहिल्या चेंडूवर सिंगल दिली, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, त्याच्यानंतर एक स्वैर चेंडू आला, त्याच्यानंतर एक चौकार आला. अशा प्रकारे जर पाहिलं तर एकंदरीत 12 धावा 3 चेंडूंवर खर्च केल्यात. आणखी 3 चेंडू येणं बाकी आहे. आंबेपूर संघाला जिंकायचं असेल तर गोलंदाजीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी रितेशला करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी परफेक्ट यॉर्कर एक्झिक्यूट केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची ज्या गरज होती तो निर्धाव चेंडू आलेला पाहायला मिळाला रितेशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं अप्रतिम चेंडू हा फेकला गेलाय, कारण पहिले 3 चेंडू थोडे जास्त धावा देऊन गेले होते. अशामध्ये आपल्याला थोडंफार धावा रोखणं गरजेचं होतं आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून इथे मात्र रितेशनं तशा प्रकारचा चेंडू फेकलेला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेशच्या माध्यमातून. हो, इथे व्हेरिएशन, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूमध्ये व्हेरिएशन होतं, चेंडूमध्ये बोट फिरवली होती, पडल्यानंतर चेंडू स्लो राहिला, तेवढाच जोरात फटका देखील आला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. चांगला चेंडू अडवला, कारण हा जर चेंडू सुटला असता तर चौकार मात्र निश्चित होता, परंतु चौकार काही जाऊ दिला नाही. धावफलकावर 26 धावा. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रितेश सज्ज होईल. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूंचा जर खेळ सोडला तो भूतकाळ होता. भूतकाळ विसरून जर पाहिलं तर भविष्याकडे वाटचाल करायची असते, रितेशने जाणलं होतं आणि म्हणून पहिल्या 3 चेंडूंचा भूतकाळ त्यानं विसरला. अंतिम 2 चेंडू अप्रतिम फेकलेत. आणखी अंतिम चेंडू बाकी असताना इथे मात्र रितेश सज्ज. हा देखील चांगला चेंडू, परंतु त्याच्यावर फटका देखील चांगला. नक्कीच डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आला, सीमा रेषा पार, चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. थँक्यू डीजे. तर नक्कीच वेदांत, आपण असं म्हणतो की भूतकाळातून शिकायचं असतं, वर्तमान काळात राहायचं असतं आणि भविष्याचा विचार करायचा असतो. भविष्याचा विचार क्रिकेटच्या पटलावरती आजच्या दिवसामध्ये केला जाणार का? जिथे उर्वरित आपण पाहतोय 3 षटकांमध्ये आपण एकंदरीत पाहायला गेलात तर 40 धावांची गरज असताना जिथे आपण मंदार आणि विनोद पाटीलच्या माध्यमातून चांगली फलंदाजी चालू असल्याचं पाहायला मिळते. 30 लॉस ऑफ नन, 30 धावांच्या आपण पाहतोय. धावफलकावरती कोणताही फलंदाज अद्यापपर्यंत बाद झालेला नाही. काय म्हणशील? बाद झालेला नाहीये फलंदाज, परंतु 3 षटकं बाकी आहेत, 40 धावा बाकी आहेत. आणि ज्या प्रकारची खेळपट्टी एखाद्या स्पर्धेला गरजेची असते, मैदान एखाद्या स्पर्धेला गरजेचं असतं, ते मैदान इथं आहे. म्हणजे आझाद मैदानाचा विचार केला, कुरुळ गावातील हे एक ऐतिहासिक मैदान आहे. हे मैदान कधीच एकतर्फी राहिलेलं नाही आहे, कधी ते बॉलरसाठी राहिलेलं नाही आहे, कधी ते बॅट्समनसाठी, ते न्यूट्रल राहिलंय कायम. आणि असं असताना 18 चेंडू 40 धावा इथे होऊ देखील शकतात आणि 18 चेंडू 40 धावा इथे डिफेंड देखील केल्या जाऊ शकतात. गोलंदाजांची क्षमता आणि फलंदाजांची क्षमता याच्यावरून ठरेल की या सामन्यामध्ये नक्की काय होईल. आणि निश्चित रूपानं इथे मात्र जर पाहिलं तर ती क्षमता इथे आता सिद्ध करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं चित्रलेखा ताई असतील, नृपाल शेठ असतील, यांनी PNP चषकासाठी हाच वेन्यू का निवडला, तर याचं उदाहरण देखील येते. कारण सामने रंगतदार होत आहेत, सामने एकतर्फी होत नाही आहेत. फलंदाज गोलंदाज दोघांचाही खेळ या ठिकाणी दाखवला जातोय. एक भूषण झावरे येतो, तो मेडन ओव्हर टाकतो, दुसरा अजय चौलकर येतो, तो पुढच्या सामन्यामध्ये किंवा नंतरच्या दिवसामध्ये 34 धावा एका षटकात घेतो. म्हणजे दोन्ही बाजूनं खेळणारी ही विकेट आहे. असं असताना अप्रतिम चेंडू प्रमोद पाटीलच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आलेली पाहायला मिळते. इथे मात्र पहिला चेंडू
लेगबायच्या स्वरूपात एक धाव देऊन जातोय. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ नन, येस नो लॉस. आणि असं असताना इथे मात्र आता थोडेफार फटके मारावे लागतील कारण मंदार म्हात्रे चांगला सेट आहे, विनोद देखील चांगला सेट आहे. आणि असं असताना इथे मात्र फटकेबाजी करावी लागेल कारण याच मंदार म्हात्रेनं प्रमोदला पहिल्या षटकामध्ये 3 चौकार लगावले होते. एक नशिबाचा चौकार आला होता, 2 चांगले फटके होते, परंतु आता मात्र तीच फलंदाजी कायम ठेवावी लागेल. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला टप्पा एक्झिक्यूट केला. तिथे मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं चेंडू अडवला, त्यानं चेंडू फेकला, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली. 2 षटकं 2 चेंडू झालेले आहेत. 32 धावा कोणत्याही गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत मैदानावर लागल्यात. परंतु असं असताना 16 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. आणि समोर घातक कोण ठरलाय तर समोर घातक ठरलाय प्रमोद पाटील. निश्चितच बघा पंचांना काय पाहिजे. नक्कीच वेदांत, आपण प्रमोद पाटील यांचा विचार केलात तर एक अनुभवी क्रिकेटपटू आहे. अनुभव खूप सारा त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव पुढे आणला जातोय. अर्थातच एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. आता तो अनुभव क्रिकेटच्या पटलावरती कामी लागणार का? कारण का आपण पाहिला होता टो क्रशिंग यॉर्कर फेकला गेला होता मागील चेंडू. अर्थातच त्या चेंडूवरती एका धावेची पूर्तता देखील पाहायला मिळाली होती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या वरती चालू असताना. निश्चितच अप्रतिम गोलंदाजी आहे आणि प्रमोद पाटीलचं कौतुक करावं थोडं आहे. कारण निखिल, मी सांगू इच्छितो म्हणजे माझं जेवढं आज वय असेल तेवढं वर्ष प्रमोद पाटील हा क्रिकेट खेळतोय असं देखील म्हणणं कठीण ठरणार नाही आहे किंवा वावगं ठरणार नाही आहे. कित्येक खेळाडू जेवढं वय आहे त्यांचं तेवढी वर्ष प्रमोदनं क्रिकेटला दिलीत आणि त्याच्यामुळं प्रत्येकाची नस धरून त्याला क्रिकेट कसं आहे ते माहिती आहे. त्या प्रकारचा खेळ त्याच्याकडं आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून होताना पाहायला मिळते. मग सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघानं आपण पाहतोय प्रमोद पाटील या गोलंदाजाला का निवडला गेलाय, अनुभव का पुढे आणला जातोय, या सर्व प्रश्नांची उत्तरं या आपण पाहतोय षटकामध्ये मिळणार का? मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाईल की नियंत्रणाचा वापर केला जाईल? फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर केला जाईल की युक्तीचा वापर केला जाईल? पाहण्याजोगं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून एक संदेश आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, जेव्हा तुमची ताकद संपते ना तेव्हा तुम्ही नक्कीच युक्तीचा वापर केला गेला पाहिजे. काय म्हणशील? नक्कीच. आणि इथे युक्तीचा वापर आता केला जाणार कारण 2 चांगले चेंडू या ठिकाणी फेकलेले प्रमोदनं पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडू मात्र जातोय डीप मिडविकेटच्या वरून सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. कमॉन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा, ही रायगडाची शान. डीजे. धावफलकावर 38 धावा, 2 षटकं आणि 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. प्रमोद पाटील सिलिंग ॲक्शननं गोलंदाजी करतो. मी पहिल्या षटकात त्याचं विश्लेषण देखील केलं होतं आणि सिलिंग ॲक्शनचा आपण जर एक प्रॉपर विचार केला किंवा जर ॲडव्हान्टेज पाहिला तर आपण परफेक्ट यॉर्कर एक्झिक्यूट करू शकतो. बाउन्सर मारायला या ॲक्शननं थोडा प्रॉब्लेम होतो, पण परफेक्ट यॉर्कर या ॲक्शननं आपण एक्झिक्यूट करू शकतो आणि ते इथे केलं जात आहे. एक चेंडू ओव्हर पिच पडला, त्याच्यानंतर हा अप्रतिम चेंडू डिरेक्ट हिट. चांगला थ्रो, डिरेक्ट हिट म्हणता येणार नाही, गॅदर केलं, त्याच्यानंतर हिट केला. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी थांबवलंय, रिव्ह्यू घेतलाय कारण क्लोज कॉल आहे. आणि असं असताना आता तिसरे पंच सांगतील की नक्की इथं काय आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो, मी अभिमानानं सांगेन किंवा एक नक्कीच आभार मानीन प्रो लिंक स्पोर्ट्सचं, कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह इथे निश्चित रूपानं जर म्हटलं गुरुजी तर प्रोलिंग स्पोर्ट्सचे देखील आभार असतील, कारण आपण जेव्हा बघतो तेव्हा 12 कॅमेरे जवळजवळ लावलेले आहेत या मैदानावर आणि असं असताना प्रोलिंग्सच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग केलं जात आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली जाते आणि खऱ्या अर्थानं आपण बघा किती स्क्रीन लावलेले आहेत.
समोर एक स्क्रीन आहे, त्याच्यानंतर आम्हाला समालोचकांना एक स्क्रीन दिलेली आहे, त्याच्यानंतर समोर एक लॅपटॉप दिलेला आहे. प्रत्येकजण आपल्या मोबाईलवर देखील पाहतोय. खऱ्या अर्थानं मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की समालोचक समालोचन करतात, पंच कामगिरी करतात, खेळाडू क्रिकेट खेळतात, त्याच्यानंतर जर पाहिलं तर आयोजक असतात ते सामने भरवतात. परंतु त्याच्या मागं हे स्पर्धा यशस्वी करण्यामागं कोणाचा हात असेल तर तो यूट्यूब लाईव्हवाल्यांचा असतो आणि ती कामगिरी आज प्रोलिंगच्या माध्यमातून होते. कारण स्पर्धा कुठेतरी सगळ्यांना समजावी, लोकांना कळावी आणि समाजापर्यंत पोहोचावी. खेळाडूंना मोठं करण्यामागं यूट्यूब लाईव्हवाल्यांचा हात असतो आणि त्यांचे जे कॅमेरामन्स असतात ते ऊन वारा पाऊस कसलाच पावसाचा समजा विचार येत नाही, परंतु ऊन वारा किंवा दव असेल या कुठल्याच गोष्टीचा विचार न करता दिवसभर अगदी कॅमेरावर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी देखील खऱ्या अर्थानं त्यांना देखील हॅट्स ऑफ असेल, त्यांच्यासाठी देखील त्यांचे आभार मानले जातील. निखिल, नक्कीच आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जातंय. एकंदरीत मित्रांनो विचार केलात ना तर विश्वाचा विचार केलात तर विश्वामध्ये तब्बल एकंदरीत 195 राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी 193 राष्ट्र ही संयुक्त राष्ट्र आहेत. 2 राष्ट्र नॉन ऑब्झर्वेटिव्ह स्टेटच्या अंडर येतात. तत्पूर्वी आपण पाहतोय 5 देशांमध्ये युट्यूब बॅन सुद्धा आहे. अर्थातच नॉटआउटचा इशारा येतोय पंचांकडून. नॉटआउट आहे फलंदाज 5 देशांमध्ये. अर्थातच युट्यूब बॅन सुद्धा आहे. अर्थातच त्या देशांचं नाव चायना, नॉर्थ कोरिया, इराण, तुर्कस्तान आणि सुदानचा त्याच्यात समावेश असतो. तब्बल 106 देशांमध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि 106 देशांपैकी भारत एक. भारतापैकी आपण पाहतोय अलिबाग एक सुंदर गाव आणि त्याच्यामधून आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये PNP चषक 2024चा हा अविस्मरणीय क्षण. काय म्हणशील? नक्कीच. तत्पूर्वी धावफलकावर 40 धावा आहेत. क्षण अविस्मरणीय आहे. PNP चषकाच्या माध्यमातून मोठमोठ्या खेळाडूंना इथे खेळायची संधी देखील मिळालेली आहे. म्हणजे अगदी तळागाळापासून आयकॉनपर्यंत प्रत्येक खेळाडू इथं खेळतोय. फटका फसलाय, झेल खाली यष्टीरक्षक, डीजे मास्टरला संधी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तत्पूर्वी निखिल, तू सांगितलंस यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाते. जिंकण्यासाठी गुरुजी 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे जिजा अंश 11. कारण 40 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू बाकी आहे. 13 चेंडू 30 धावांची गरज आहे. परंतु मी खऱ्या अर्थानं चित्रलेखा ताईंचे असतील, नृपाल शेठ असतील यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. कारण या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या 95% खेळाडूंनी अद्यापपर्यंत 5 लाखाची स्पर्धा खेळली नव्हती. आणि चित्रलेखा ताई असतील किंवा त्यांनी ठरवलं असतं तर ताई आपल्याकडं असे खेळाडू आले असते जे आज ऑल वर्ल्डमध्ये फेमस आहेत. इथे करण आंबाला देखील येऊ शकत होता, इथे फरदीन काझी देखील येऊ शकत होता, इथे जगत सरकार देखील येऊ शकत होता, इथे उस्मान पटेल देखील येऊ शकत होता. परंतु असं असताना आपण काय सांगितलं तर अलिबाग, रोहा आणि मुरुड या तालुक्यातीलच खेळाडू खेळतील. पुढचा चेंडू बघू. पुढे अजून देखील भरपूर काही आहे. इथे देखील अप्रतिम चेंडू. प्रमोद पाटीलची कमाल पाहायला मिळाली. अंतिम चेंडूवर फलंदाज ऋषिकेश झावरे बाद झालाय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. हां, नक्कीच. टीम मीटिंग फक्त विकेटच्या पिचच्या बाहेर घ्यायची आहे. आणि त्यानंतर निखिल काय केलं तर कुठलाही मोठा खेळाडू या स्पर्धेत खेळू शकत होता, परंतु नाही. खेळाडू खेळेल तर तो आपल्या विभागातलाच खेळेल. खेळाडूंचं ठीक आहे, समालोचकांचं काय? कारण खेळाडूंना संधी मिळाली तर समालोचकांचं काय? कुठल्याही क्वालिटीचा मोठ्यात मोठा समालोचक या स्पर्धेमध्ये येऊ शकत होता, पण ते देखील पहिल्या मीटिंगला चित्रलेखा ताईंनी स्पष्ट केलं होतं की समालोचक जो समालोचन करेल तो देखील अलिबाग, रोहा किंवा मुरुड तालुक्यातीलच असेल. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या बाहेरच्या भागातला समालोचक नाही. आपल्याकडे जी क्वालिटी आहे ती क्वालिटी इथून या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून द्या. आणि ती क्वालिटी आज जर पाहिलं तर पाहायला मिळते. तब्बल 24 समालोचक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत समालोचन करतायत. आणि निश्चित रूपानं चित्रलेखा ताईंच्या माध्यमातून, रुपाल शेठ यांच्या माध्यमातून, या प्रत्येकाच्या माध्यमातून, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ही जर पाहिलं तर ही
आपल्याला खऱ्या अर्थानं स्पर्धा भरवलेली पाहायला मिळते आणि सर्व समालोचकांकडून मी सर्वप्रथम चित्रलेखाताईंचे आभार मानतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याकडे वळतो. 3 षटकं झाली, 40 धावा झाल्या, 2 गडी बाद झालेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. म्हणजे गुरुजी उलटी गिनती आता सुरू झालेली आहे. प्रति षटक 15 धावांची गरज आहे आणि असं असताना प्रति षटक 15 धावांची गरज रोखून काढण्यासाठी गोलंदाज अमित सिंग सिंग इज किंग. या ठिकाणी सिंग किंग ठरतोय का की त्याच्यावर आक्रमण केलं जातंय? निश्चित रूपानं आक्रमण गरजेचं आहे. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज मंदार म्हात्रे आणि दुसरीकडे मात्र विराज पाटील आहे. स्ट्राईक एंडवर मंदार म्हात्रे आहे. मंदार म्हात्रे चांगला खेळाडू आहे. मंदार म्हात्रे चांगला खेळ करतो. आज देखील 8 चेंडू 19 धावांची खेळी केली. पहिला चेंडू अमित सिंगच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चांगला फटका, स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं. मंदार म्हात्रे जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत सामना आहे. मंदार म्हात्रे दाखवून देतोय. कमाऊन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव. शिवशक्ती लोणारे संघाचा खेळाडू आहे. लोणारे गावाला हा बिलॉंग करतो. चांगला क्रिकेटर आहे, चांगला खेळ आहे आणि ते दाखवलंय मंदार म्हात्रेनं. मगाशी देखील मी म्हटलं सुमित भगतच्या बाबतीत म्हणताना की करावे कैद वाऱ्याला, सजा पाण्यास सुनवावी, हुकमत असावी चंद्र ताऱ्यांवर, अशी अवकात कमवावी. खऱ्या अर्थानं निखिल यातून काय स्पष्ट करायचं आहे की तुमच्याकडं तुमची जी ॲबिलिटी आहे, तुमचा जो क्लास आहे तो फक्त क्लास नाही आहे तर तो तुम्हाला मॅच विन देखील करून देऊ शकतो, तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो. आणि त्या ठिकाणी मंदार म्हात्रेची ही खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळी अप्रतिम फटका, हेलिकॉप्टर उडवलाय, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मित्रांनो, जळतं तेव्हा पाणी देखील जळतं आणि जळत नाही तेव्हा तेल देखील जळत नाही. आज जर आपण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण झालं, त्या क्षेत्ररक्षकाकडे बघितलं तर त्यांनी फक्त उडी मारली, हात घातला आणि हातात येऊन चेंडू त्याच्या विसावला. खऱ्या अर्थानं क्रिकेटवर तुमचं प्रेम असेल तर क्रिकेट देखील तुमच्यावर प्रेम करणार, ही उक्ती आहे आणि या उक्तीप्रमाणे आता आपल्याला घडताना पाहायला मिळते. अप्रतिम त्या ठिकाणी गॅदर पाहायला मिळाला, अप्रतिम चेंडू अडवलेला पाहायला मिळाला. 1 धाव आली. 1 धावेनिशी धावफलकावर 45 धावा झाल्यात. 10 चेंडू 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू 25 धावांचा विचार केला तर प्रति चेंडू 2.5 धावांची गरज. प्रति चेंडू 2.5 धावा तर करता येणार नाही, म्हणून प्रति 2 चेंडू 5 धावांची गरज, अन्यथा प्रति 4 चेंडू 10 धावांची गरज. परंतु 10 चेंडू 25 धावांच्या गरजेकडे बाकी कसे बघतात माहित नाही, पण 4 षटकारांची मात्र गरज आहे. पुढचा चेंडू इथे मात्र इनसाइड एज लागली. चेंडूला यष्टीरक्षकाला रोखण्यात यश आलं नाही. 1 धाव धावून पूर्ण केली. 1 धावेनिशी धावफलकावर धावसंख्या झाली 46. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 24 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सांगतो, जिजा अंश 11 संघाला जिंकायचं असेल तर 9 मधले 4 बाहेर मारावेच लागतील आणि जर इथे मात्र SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला विजयी व्हायचा असेल तर 9 मधले 4 चांगले चेंडू टाकावे लागतील. इथे मात्र दोनही बाजूनं सामना अजून खुला आहे, कारण मंदार म्हात्रे जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत सामन्यामध्ये काही होऊ शकतं. यावेळी अप्रतिम फ्लिक केलंय चेंडूला. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. 52 धावा धावफलकावर. मंदारच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 30 धावांवर नाबाद खेळतोय. आतापर्यंत चौकारांमध्ये डील करत होता, आता एक षटकार देखील आलाय. असं असताना अप्रतिम फ्लिक मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आता मात्र जिजा अंश 11 संघाचा पूर्ण भार आपल्या खांद्यावर घेऊन मंदार म्हात्रे मात्र कामगिरी करतोय. इथे मात्र आता चांगली गोलंदाजी अमित सिंगला करावी लागेल, कारण 4 चेंडू फेकले होते. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर 2 सिंगल, त्याच्यानंतर एक षटकार आणि आता मात्र अंतिम 2 चेंडू अमित कशा प्रकारे फेकणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता जर पाहिलं तर 18 धावांची गरज. यावेळी फुलटॉस चेंडू होता.
काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला मारलंय तिथे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. ओ हो डिरेक्ट हिट. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा जर पाहिलं तर कंजूशी केली, थोडासा आळस केला आणि त्यामुळे हा विकेट गेलाय. थँक्यू डीजे. वेदांत, नक्कीच असं म्हटलं जातं की नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव, जिंकलो म्हणता हातून निसटून जातो डाव. असंच काहीसं घडलं या चेंडूवरती, जिथे हलक्यामध्ये चेंडू घेतलं होतं. अर्थातच एका धावेची चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न अंगलटी आला, फलंदाज बाद झाला. नक्कीच फलंदाज बाद झालाय, परंतु मंदार म्हात्रेनं स्वतःचा विकेट मात्र जाऊ दिला नाही. 53 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 17 धावांची गरज आहे आणि जिजा अंश 11 संघाला जिंकायचा असेल तर इथे मात्र त्या धावा कराव्या लागतील. परंतु आंबेपूर संघाला आता जिंकायचा असेल तर इथे मात्र अमित सिंगला एक चेंडू चांगला आणि त्याच्यानंतर पुढचा येणारा चांगला गोलंदाज, हे दोनच जर पाहिलं तर सूत्र आता फॉलो करायला लागणार आहेत. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर असेल. फलंदाज जयेश सुरेकर. मगाशी मी सांगितलं होतं नवगावचा खेळाडू आहे, परंतु PNP कॉलेजला देखील जर पाहिलं तर PNP कॉलेजचा विद्यार्थी देखील आहे. यावेळी मात्र मंदार म्हात्रे थांबायचं नाव घेत नाही आहे. या चेंडूला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या वरून पाठवलंय, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. जिथे आपण वेदांत पाहत होतो की 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज असताना अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि आपण एकंदरीत पाहायला गेलात तर 11 धावांची गरज, जिथे या षटकामध्ये 19 धावांची लयलूट झालेली पाहायला मिळाली होती. मी क्रिकेटला नक्कीच कधीच म्हणत नाही की फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण का क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट हा अनिश्चितांनी भरलेला खेळ आहे. जिथपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती शेवटचा चेंडू फेकला जात नाही ना मित्रांनो, तिथपर्यंत या खेळामध्ये कोणीही या खेळाचा निर्णय सांगू शकत नाही. या खेळावरती भाकीतं लावली जातात, परंतु भाकीतं ती कितपर्यंत खरी ठरतील याच्यामध्ये कोणालाही खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालेलं नाही. काय म्हणशील? निश्चितच, कारण निखिल 6 चेंडू 41 धावा चेस होतात आणि 6 चेंडू 1 धाव डिफेंड होते. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण 434 धावा मारून देखील ऑस्ट्रेलिया संघ 50 ओव्हरच्या सामन्यामध्ये हारतो आणि 108 वर ऑलआउट देखील होऊन भारतीय संघ म्हणजे त्यानंतर काही वर्षांनी वन डे मॅचमध्ये बांगलादेशला 58 वर ऑल आउट करून तो सामना आपल्या खिच्यात घालून नेतो. म्हणजे हा क्रिकेट आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. जयेश सुरेकर ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नयन जोशी आहे आणि आता मात्र जयेश टू नयन. इथे मात्र जयेशनं प्रयत्न केला तर पूर्ण करायचा आहे, अन्यथा जर एक सिंगल काढून मंदारला त्यानं स्ट्राईक दिली तर कुठेतरी मंदार म्हात्रे सेट आहे. 37 धावांवर नाबाद खेळतोय. काय म्हणशील निखिल? संघाचा सेनापती नाही तर सैन्याचा सर सेनापती म्हणून पुढे आलाय मंदार म्हात्रेची फलंदाजी. 13 चेंडू 37 धावा. काय क्लास दाखवला जातोय फलंदाजीचा. अप्रतिम क्लास आहे. परंतु इथे मात्र आता त्या तोडीची गोलंदाजी नयन जोशीच्या माध्यमातून होणार का? पुढचा चेंडू, पहिला चेंडू इनसाइड आउट. चेंडू हवेत, मोठा फटका. हा झेल होणं गरजेचं आहे. ओ हो 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 हो, 1 2 आणि
3 धावा धावून पूर्ण. मी म्हटलं होतं सिंगल काढा स्ट्राईक द्या, परंतु जयेश सुरेकरनं सांगितलं सिंगल नाही स्ट्राईक तर मी देणार, पण कसं देणार तर 3 धावा धावून देणार. आणि त्या 3 धावा इथे धावलेल्या पाहायला मिळत आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. 62 धावा धावफलकावर आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. मंदार मात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर असेल आणि असं असताना काय अप्रतिम गोलंदाजीचा नमुना इथे फलंदाजीचा नमुना इथे मंदार मात्रेनं आतापर्यंत सादर केलाय. कारण 70 धावा चेस करायच्या होत्या. यात प्रमोद पाटीलची 2 षटकं येणार होती, म्हणजे एकतर्फी झुकलेला सामना होता. पण मंदार म्हात्रेनं तो सामना पुन्हा एकदा आपल्याकडे आणला. या चेंडूला अगदी खोलवर टप्प्यावर फेकलं. अप्रतिम चेंडू फेकला. तेवढंच चांगलं चेंडूला खोदून काढलं. 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेनिशी धावफलकावर 63 धावा आल्या, म्हणजे सामना अजूनही बरोबरीत सुटलेला आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज. लक्षात घ्या मित्रांनो, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. पाणी घेऊन जायचंय. चला चला चेंडू होऊ द्या. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नयन जोशी सज्ज होईल. सामना करेल जयेश सुरेकर. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला नयन जोशीच्या माध्यमातून. सामना बघा, सामना कसा आहे. सामना तराजूवर आहे. कधी कधी या ठिकाणी जास्त वजन पडतंय, कधी कधी या ठिकाणी जास्त वजन पडतंय. म्हणजे दोन्हीही ठिकाणं अगदी अशी स्टेबल नाही आहेत. कधी काय होईल, कसं होईल, कशा प्रकारे होईल काहीच समजत नाहीये निखिल. 3 चेंडू 7 धावांची गरज. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू, चांगला फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 6 धावांची गरज. नक्कीच थ्रो बघा, थोडंसं टेन्शन असेल. 2 मध्ये 6 धावा पळून निघू शकत नाही निखिल. एकच बाहेर मारायचं आहे. आणि इथे मात्र नयन जोशीला काय करायचं आहे तर नयन जोशीला चांगले 2 चेंडू फेकायचे आहेत. एका चेंडूनं काम होणारं नाही आहे, कारण समोर सेट असलेला मंदार म्हात्रे आहे. नक्कीच संदीप सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो, परंतु आक्रमकतेला ताकदीचं तितकंच वरदान आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतं. काय म्हणशील, आज ताकद दाखवली जाणार की आपण पाहतोय ताकदीचा वापर केला जाणार की युक्तीचा वापर? कारण का तराजूंना पाहायला गेलात ना तर दोन्ही बाजूला समतोल झुकलेले दिसलेले पाहायला मिळतात. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. असं म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे निखिल. पण आता इथं सर्वप्रथम युक्ती तुमच्याकडं काय असेल तर तुम्ही चांगला चेंडू पिक करणं, आणि शक्ती काय तर इथे नुसती युक्ती लावून नाही तर शक्ती देखील पाहिजे, कारण बॉल बाहेर मारायचा आहे. युक्ती काय असेल तर तुम्ही शफल व्हा, तुम्ही दिल स्कूप करा, तुम्ही जर पाहिलं तर रिव्हर्स स्कूप करा, तुम्ही एखादं फ्लिक करा, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न करा. परंतु ताकद काय तर आहे त्या दिशेनं चेंडू मारा, परंतु ताकदीनं मारा. पुढचा चेंडू मंदार म्हात्रेनं ताकद तर दाखवली. चेंडू हवेत 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 आणि लांब गेलाय, आणि या सामन्यावर आपलं नाव कोरलंय जिजा अंश 11 संघानं. अप्रतिम क्रिकेट मंदार म्हात्रेच्या माध्यमातून 43 धावांची नाबाद खेळी. एखाद्या 50 पेक्षा कमी नाहीये मंदार. एकदा बॅट वर करून सर्वांना आव्हान करायचं आहे की ही खेळी अशीच कायम राहील आणि जिजा अंश 11 संघाला आश्वासित केलं जाईल या PNP चषकामध्ये. अप्रतिम क्रिकेट मंदार म्हात्रेच्या माध्यमातून. नो डाऊट सर, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील कोण असणार तर मंदार म्हात्रे असणार. विनंती करतो मंदार म्हात्रेला, मंदार म्हात्रे आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आहे. आणि आता पुढील सूत्र पुन्हा एकदा स्टेजवर घेऊन जातोय संदीप जगेसर यांच्याकडे. धन्यवाद वेदांत. खूपच अप्रतिम सामना पाहायला मिळाला. 70 धावा धावफलकावरती लागल्या आणि या 70 धावा चेस होणार का, हा जो प्रश्न मनामध्ये होता ना तो प्रश्न पूर्णपणे खोटा ठरून दाखवला. मंदारच्या त्या इनिंगने संपूर्णपणे सामन्याची सूत्र पालटवून दाखवली आणि मग आजचा हा हिरो मंदार म्हात्रे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 43 धावांची तू म्हणालास वेदांत, त्या पद्धतीने ही खेळी अर्धशतकापेक्षाही कमी नसणार आहे आणि त्या खेळीने सामना जिंकून दिला. हे सगळ्यात मोठं श्रेय त्याच्या नावावरती नोंदवलं जात आहे. मंदारला मी आमंत्रित करतो आणि जगन्नाथ म्हात्रे आणि नचिकेत कावजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते